माजी सभापती बालकल्याण आणि महिला विकास आघाडी प्रियाताई बबन मुकादम यांची प्रामुख्याने उपस्थिती आहे। अगदी शेवटची फायनलचे मॅच देखील त्या मंचावर बसून राहिल्यात आणि बक्षीस समारंभाच्या प्रमुख मान्यवर म्हणून आम्ही प्रामुख्याने त्यांच्याकडे पाहतोय। आणि अरुण म्हसकर साहेब युवा मोर्चा अध्यक्ष, आपण कुठे असाल, तुम्हाला मंचावर यायचं शेवटच्या क्षणी। दीपक दुर्गे तुमचे अगदी जवळचे मित्र तुमची वाट पाहत आहेत। मेगा फायनलला अगदी थोड्याच वेळात सुरुवात होते। 3 षटकांची मॅच आणि ती मॅच रंगते तक्ष 11 गावदेवी भातनपाडा आणि तक्षचे आजी आणि आजोबा दोन्ही मॅच बघण्यात मग्न झालेले आहेत आता। यस यस मॅडमनी काल 2000 रुपये टीमला दिले, नंतर भाईनी 5 भरपूर प्रेम या मॅचवर केलंय, या स्पर्धेवर केलंय भाई बबन मुकादम आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबानी। आमचे भाता ग्रामाचे माजी सरपंच आणि भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते गुरुनाथ खारके साहेब गेली 4 रात्री या स्पर्धेसाठी अतोनात मेहनत त्यांची देखील राहिली आहे। चौसष्ट 92 समीर मुजावर साहेब आणि त्यांचे बंधू बाबू मुजावर यांच्याकडून देखील खूप साऱ्या शुभेच्छा टीम भिंगारला। आणि समीर मुजावर, बाबू मुजावर, तुम्ही आमचे प्रमुख मान्यवर आहात, या मंचावर आपलं सहर्ष स्वागत केलं जात आहे। मॅचला होतीये सुरुवात, मेगा फायनल। मेगा फायनलचा ग्रीन सिग्नल, पहिला चेंडू गोलंदाज प्रतीक घोगरेचा, ऑनस्ट्राइक केतन मुकादम। वाह, काय पहिला चेंडू टाकला गेला आणि इथून मात्र निर्धाव चेंडूची सांगता। यावेळी छोट्या भावाला प्राधान्य दिलंय वाटतंय। राजेश भोईर, जयेश भोईर तंबूत राहिलेत। राजेश भोईर आणि केतन मुकादम ही जोडी मात्र मैदानात पाहायला मिळते सध्याच्या काळातली फॉर्मातील क्रिकेट। यावेळी काय देखना फटका, क्रिकेटचं सौंदर्य, 2-2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतील, चेंडूचं फील्ड अगदी सुरक्षित झालं आणि त्यानंतर केतननी काढल्यात 2 धावा। या दोन्ही आता वैयक्तिक आणि सांघिक अकाउंट ओपन होतंय। यावेळेचा लोअर टॉस पद्धतीचा चेंडू स्टेट द ग्राउंड खेळलाय, कार्पेटच्या साहाय्याने फॉर्मिंग क्षेत्ररक्षण आणि 2 फलंदाजाच्या मध्ये देखील तुतुमय हव्यासापोटी धाव घेण्याची कोशिश केली होती ती केतननं, परंतु राजेशनं त्याला रोखून ठेवलं। राजेशनं जाणलं की प्रथम सत्रात फलंदाजी करत असताना किमान 18 चेंडूंचा खेळ देखील आपल्याला दोघांना करायचा आहे। 3 धावा धावपटलावर जोडल्या जात आहेत। आमदार चषक 2024 चे शानदार पर्व आणि त्याचा शेवट गोड होताना तमाम क्रीडा रसिकांना पाहायला मिळतोय। आडवा पट्ट्याने खेळलेला चेंडू क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतायत, तत्पूर्वी एकेरी धाव मात्र कुठून काढली राजेशनं। आता आपलं वैयक्तिक अकाउंट ओपन केलं आणि 4 धावा मात्र जोडल्या जातील। 18 चेंडूंचा खेळ करताना मयूर किमान 25 धावा जर आल्या तर हा क्रिकेट ही मेगा फायनल शेवटपर्यंत पाहायला खऱ्या अर्थानं मजा येईल। 20-25 पावलांचा रणअप घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज झालेत प्रतीक घोगरे। यावेळी मोठा फटका, आपण ज्या पद्धतीनं म्हटलं तशीच धावांचा वेग घेताना केतन मुकादम।
खऱ्या अर्थाने या षटकारानं वैयक्तिक 50 धावा तो क्रॉस करून गेलाय संपूर्ण शृंखलेमधल्या. यावेळी झेल होऊ शकतो परंतु उलटा जाऊन झेल घेणं खूप अवघड. परंतु ज्या क्षेत्ररक्षकानं चेंडू कलेक्ट केला ना त्याची प्रशंसा करायला हवी. साहिल प्रत्येक मॅच मध्ये त्याने आपलं एफर्ट दाखवलं. एक कॅच तर सुपर कॅच म्हणून त्याच्याकडे पाहिली जाते. आमच्या 24 लाईव्ह इव्हेंटला लाईव्ह ती कॅच भरपूर वेळा दाखवली गेली आणि भरपूर रिव्ह्यू देखील त्या कॅचला आलेत. सुंदर झेल टिपलेला अगोदरच्या मॅचला साहिलनं आणि या मॅच मध्ये देखील बघा किती त्याचं सुंदर क्षेत्ररक्षण आहे. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ इथे संपुष्टात आला. पहिल्या षटकात एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला. एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहिला आणि 12 धावा धावफलकावर लागल्यात. संघर्ष यावेळी मात्र करावा लागेल परंतु स्वर चेंडू स्वर चेंडू आणि या स्वरच्या साहाय्याने 13 धावा धावपटलावर जोडल्या जातात. दुसरं षटक आहे प्रीतम घोगरेचा. यावेळी सुंदर फटका खेचलाय. क्षेत्ररक्षक आहेत चेंडू खाली येतील. चेंडूची सुरक्षित फेकी होईपर्यंत एक धाव पूर्ण झाली आहे. चौदा धावा. लाऊड अपील. इथून मात्र केतन मुकादम यांना परतावं लागेल माघारी. कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी संघर्ष हा करावा लागतो. संघर्ष करत होते केतन मुकादम. त्यांना आपलं कर्तृत्व मात्र मेगा फायनल मध्ये सिद्ध करायचं होतं परंतु यावेळी पायचीत पकडले गेले आणि त्यांना तंबूचा रस्ता धारावा लागला. या मॅच मध्ये त्यांनी दिलं 11 धावेंचं योगदान आपल्या तक्षशिला 11 गावदेवी भातानपाडा संघाला. दुसरं षटक कार्यरत आहे प्रीतम घोगरेचं. प्रीतम घोगरे एक सफलता, एक मोठी सफलता या पट्ट्यानं मात्र आता मिळवले आपल्या भिंगार संघासाठी. यावेळी देखना फटका विजय मुकादमच्या फलीतून आल्या पाहायला मिळतोय. काऊ कॉर्नरचे क्षेत्ररक्षक येऊन चेंडूला कलेक्ट करतायत. तत्पूर्वी एक धाव प्राप्त केली आहे. विजयनं आपलं अकाउंट ओपन केलं आणि तदनंतर मात्र राजेश भोईरला स्ट्राईक मिळेल. राजेश भोईरने देखील ही क्रीडा नगरी पूर्ण गाजून सोडले. गोलंदाजीच्या बाजूने असू दे, नंतर क्षेत्ररक्षणाच्या बाजूने असू दे, नाहीतर फलंदाजीच्या बाजूने असू दे, सुंदर कामगिरी, मोठे एफर्ट्स त्याने तक्षशिला 11 गावदेवी भातानपाडाला दिलेत. कालची रजनी आहे आणि आजच्या रजनीमध्ये आपण पाहतोय यावेळी बॅटचा फेज जरूर खोलला होता. पट्ट्यात चेंडू आला नाही आणि इथून निर्धाव चेंडू. दांडी गुल. फलंदाज बाद.
नौके फलंदाज मैदानात दाखल झालेत टीम भातानपाडाकडून जयेश भोईर, विजय मुकादम, जयेश भोईर शेवटचं षटक हाताळण्यासाठी स्वतः कर्णधारांना आता मात्र आपल्या हातामध्ये चेंडू घेतलाय. धर्मेंद्र घोगरे गेली अनेक वर्ष क्रिकेट खेळतोय हा खेळाडू, परंतु एकही वर्ष असा गेला नाही की हा खेळाडू बॅकफुटला आपल्याला पाहायला मिळाला. संघ बॅकफुटला आपण पाहिला, परंतु या खेळाडूचे एफर्ट्स 100% राहिलेत. प्रत्येक टुर्नामेंट मध्ये प्रत्येक मॅच मध्ये आपलं 100% देण्याचं काम धर्मेंद्र घोगरेच्या माध्यमातून वेळोवेळी आपण पाहिलंय. अगदी लेटकट केला हा चेंडू. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूला गॅदर करतोय. चेंडूची फेकी होईपर्यंत एकेरी धाव प्राप्त केली आहे. दुसरी देखील झाली असती, परंतु थोडस माघार घेतली जयेश भोईरनं. धावपटलावर धावा 16, पहिल्या ओव्हर मध्ये आल्या होत्या 12 आणि आता शेवटचं षटक कार्यरत आहे. धावपटलावर धावा फक्त आहेत 16. हा एक दर्जेदार चेंडू, अनुभव आहे, भरपूर वर्षाचा अनुभव आहे. स्लो डिलिव्हर केला, अगदी थांबून मारलेला हा दर्जेदार षटकार. फलकावर लागतायत. 16 धावा धावपटलावर होत्या, परंतु आता थोडी युक्ती वापरण्याचा प्रयत्न केला होता खऱ्या अर्थानं धर्मेंद्र घोगरेनं. स्लो डिलिव्हरीच्या पद्धतीच्या चेंडूमध्ये फलंदाज नेहमी जाळ्यात गुंतात, तसाच वापर केला, परंतु जयेश भोईर हुशार निघाले. त्यांनी अगदी थांबून राहिले आणि शेवटला बॅटची झडप घातली चेंडूवर. तसा चेंडू जयेश भोईर पूर्ण धावसंख्या. तब्बल धावफलकावर धावा लागल्यात 28 धावा. अजूनही या षटकातील निर्णायक 2 चेंडू शेष आहेत. एक बॉल आहे का बघ. एक चेंडू निर्णायक, एक चेंडू शेष आहे. स्पीडअप करा. शेवटचा निर्णायक एक चेंडू. या चेंडूवर येईल का मोठा फटका? या स्पर्धेतील पहिली षटकारांची हॅट्रिक ठोकणारा फलंदाज फायनल मध्ये भेटला आपल्याला. स्पर्धेमध्ये की त्यांनी 2 चेंडूमध्ये 2 षटकार लगावले होते, पण तिसऱ्या चेंडूवर षटकार तब्बल फायनल मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. भाई बबन मुकादम ये त्यांच्या लकी चेअर मध्ये बसलेत. काल त्यांनी चेअर ती पहिल्या मॅचला पकडली, तिथून विजय झाला ना संघ त्यांचा, तिथून ती चेअर सोडली नाही आणि आता फायनलच्या मॅच पर्यंत ती चेअर सोडत नाहीयेत. लकी चेअर आहे, चेअर वर देखील गेम आहे.
आणि प्रत्येक विकेटसाठी आता 500 रुपयाचं पारितोषिक त्यांचं एटीएम आता त्याने खुलं केलंय. आपण पाहिलं मयूर की पहिल्या षटकामध्ये आलं होतं तब्बल 12 धावा. दुसरं षटक प्रीतम घोगरे फक्त देऊन गेलं 3 धावा आणि शेवटचं षटक धर्मेंद्र घोगरेचं 19 धावांचं बनलं. तब्बल 34 धावा, येणारे 18 चेंडू आणि 35 धावांची गरज. अठरा चेंडू आणि 35 धावांची गरज. सलामीची जोडी A1 जोडी धर्मेंद्र घोगरे आणि प्रीतम घोगरे मैदानात दाखल झालेत. चला तब्बल 4 वाजायला आलेत. शेवटच्या मॅच मध्ये मेगा फायनल मध्ये मात्र रन बनलात मयूर. मेगा फायनल कशी व्हायला पाहिजे तशी रंगताना आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये 35 धावा कशा पद्धतीनं रजिक वॉटर सप्लायर मोठे विंगार संघ पूर्ण करेल की या धावा डिपेंड करतील आमचे विजय मुकादम आणि कंपनी तक्ष 11 गावदेवी भातानपाडा. ऑडियन्स पोल आम्ही लॉर्ड्स उडवल्यापासून घेत होतो, परंतु ऑडियन्सने ज्या ज्या टीम वर जास्तीत जास्त पर्सेंटेज लावले होते त्या त्या टीम या स्पर्धेमधून बाहेर गेल्या आणि खऱ्या अर्थानं भातानपाडा आणि भिंगार या दोन टीम आता चॅम्पियन पदासाठी लढतायत. कोण ठरेल MLA ट्रॉफी 2024 चा चॅम्पियन? तक्ष 11 भातानपाडा की रजिक वॉटर सप्लायर मोठे भिंगार? पंच जरूर आमच्याकडे वळतील. स्वर चेंडू पहिलाच आलाय विजय मुकादमचा. एकेरी धावेनं अकाउंट देखील ओपन झालं रजिक वॉटर सप्लाय मोठे भिंगार संघाचं. आमचे खानावळेचे आहेत रजिक वॉटर सप्लाय आणि त्यांनी पुरस्कृत केलेला हा संघ. इथून मात्र निर्धाव चेंडूची सांगता. यावेळी मात्र आपण पाहिलं लाऊड अपील झाली होती, पण बॅटला ब्रश करून गेलेला हा चेंडू. एकेरी धाव मात्र मिळेल या चेंडूवर आणि प्रीतम घोगरेनं खोललं आपला अकाउंट. 2 धावा मात्र धावपटलावर जोडल्या जात आहेत. विजय मुकादम पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज. भातानपाडा एक्सप्रेस म्हणून त्यांना ओळखलं जातं. यावेळेचा चेंडू गलीतले क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावत आले आणि इथून पण मिळेल एकेरी धाव. आता मात्र विकेटच्या प्रतीक्षेत असतील विजय मुकादम. विकेट घेणं महत्वाचं असेल. 18 चेंडू मध्ये 35 धावांची गरज असताना आतापर्यंत 3 धावा त्यानं खर्च केल्यात. अजून एक दर्जेदार चेंडू. निर्धाव चेंडूंचा खेळ आपण पाहिलाय. 2 एकेरी धावा देखील आतापर्यंत पाहिलात. लोअर फुल टॉस पद्धतीचा हा चेंडू जाईल सीमा पार चौकार आणि अंपायर्सनं रिव्ह्यू घेतलाय.
हा चेंडू मात्र भातानपाडा संघाच्या आता धाकधुकी वाढवणारा ठरला. मूड अपसेट करणारा चेंडू मात्र आपल्याला पाहायला मिळाला विजयच्या माध्यमातून. आणि तदनंतर आली एकेरी धाव. या एकेरीच्या साहाय्यानं 9 धावा मात्र धावपटलावर जोडल्या जात आहेत. 9 धावा. 35 धावांचा पाठलाग करायचा आहे टीम रझिक वॉटर सप्लायर मोठी भिंगार टीमला. यावेळेचा चेंडू दोन क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतात. आउटफील्ड थोडा स्लो आहे. करण चेंडू फील्ड केला. चेंडूची फेकी होईपर्यंत 2 धावा पूर्ण. दुसरे षटक कार्यरत आहे. यावेळेचा चेंडू आपण पाहतोय विजय मुकादम चेंडूच्या खाली येत आहेत. थोडेसे धडपडत आहेत. चेंडू त्याने कलेक्ट केला होता तदनंतर मात्र खाली पडले आणि इथून मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. दीपक मुकादम छोट्या दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय. एकंदरीत मयूर या 2 धावेच्या मदतीनं 15 धावा धावपटलावर. एक मिनिट बरोबर आहे. पहिल्या ओव्हर मध्ये 11 आणि या 2 13. धावा धावपटलावर जोडल्या जात आहेत. यावेळेचा मोठा फटका सामन्याला कलाटणी देणारा षटकार. मात्र विकेटच्या प्रतीक्षेत असेल तक्षी 11 गावदेवी भातानपाडा संघ. विकेट त्यांना प्राप्त करावे लागतील. डॉट चेंडूचा खेळ दाखवावा लागेल तर पुन्हा एकदा कमबॅक होऊ शकता. सुंदर चेंडू झेल होण्याची शक्यता म्हटल्याप्रमाणे विकेट मात्र गेली आहे ती भिंगार संघाची.
धर्मेंद्र घोगरे आणि सौरभ पाटील ही जोडी मात्र मैदानात. हार्ड हिटर खेळाडू आहे हा एक भिंगार टीमचा सौरभ पाटील. दर्जेदार फटका सामना मात्र केलाय खुला. या 6 धावेच्या मदतीने धावपटलावर धावा लागल्या तब्बल 25. 8 चेंडू आणि 10 धावेंची गरज. आठ चेंडू 10 धावा. यावेळी अजून एक दर्जेदार षटकार. सामन्यातील हवा काढून टाकणारा हा दर्जेदार षटकार. सात चेंडू आणि 4 धावेंची गरज. आणि हा विजयी षटकार. षटकारांचे हॅट्रिक ठोक. हॅलो.